आपल्यासोबत स्वतः एकनाथ खडसेजी सुद्धा जोडले गेलेले आहेत। एकनाथजी नमस्कार। मोठी आणि महत्त्वाची आणि अत्यंत धक्कादायक गंभीर बातमी, रक्षा खडसेंची लेकीची छेडछाडीची घटना समोर आलेली आहे आणि यात्रेदरम्यान कोणत्यातरी टवाळखोरांनी छेड काढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। किती गंभीर आहे हे? फार गंभीर बाब आहे। या संदर्भामध्ये हा खरं म्हणजे चिंतन करण्याचा विषय आहे की आता की केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये छेड काढण्याची किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची किंवा अन्य करण्याची हिंमत आज गुंडांची होत असेल तर सर्वसामान्य माणसाची काय स्थिती असेल? हे टवाळखोर हे गुंड नाहीत, म्हणजे निवड टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत, त्यांचं रेकॉर्ड आहे। आधीपासून त्याच्यावर 324, 25 वगैरे सारखे खटले दाखल आहेत। मोकाट सुटले सगळे गुंड। अच्छा, पण पोलिसांचा धाक नाही असं वाटतं कुठेतरी, कारण की काही वेळापूर्वी रोहिणी खडसेजींची सुद्धा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आम्हाला माहिती आहे ते कोणत्यातरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि 100% माहिती आहेत की तेच आहेत। नाही, मला माहिती आहे स्थानिक लोकप्रतिनिधीचा दबाव पोलिसांवर असतो आणि त्यामुळे मोकाट गुंड सुटले। अलीकडच्या कालखंडात आमच्या मतदारसंघाच्या घटना घडत आहे। फार पूर्वी असं कधीच घडत नव्हतं। मीही इथं 35-36 वर्ष झाले आमदार आहे, पण असं पूर्वी होत नव्हतं कधी या मतदारसंघामध्ये। आता तर मुली सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही अशी स्थिती झालेली आहे आणि मी आज सांगतोय अशी स्थिती नाही। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हे भांडलेलं आहे। मंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे, मी पुरावे दिलेले आहे, किती गुंड लोक आहेत, किती अवैध धंदे चाललेले आहे, कशा रीतीने हे चाललेलं आहे, हे सगळं मी आधी तक्रारी केलेल्या आहे। डीजीकडे केल्या, आयजीकडे केल्या, या सर्वांकडे मी स्वतः बोललेलो आहे, त्यांनी पण सूचना केलेल्या आहे। परंतु शेवटी राजकीय दबावामुळे हे प्रश्न निर्माण होत राहतात आणि मागच्या कालखंडामध्ये ते एकनाथ शिंदे साहेब असताना सरळ त्यांच्या कार्यालयामधनं फोन येतो आहे तसं मला सांगण्यात येत होतं। म्हणजे मग आता मुख्यमंत्री कार्यालयातून जर फोन यायला लागले तर पोलीस काय करतील? अच्छा, म्हणजे दबाव आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चित दबाव आहे, मला म्हणणं नाही, माझा आरोप आहे। मी बोलतोय तर मी जबाबदारीने बोलतो। एकनाथजी, आता या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांशी काही चर्चा करणार किंवा ही बाब घेऊन जाणार आहात का त्यांच्यापर्यंत? नाही, काल मला वाटतं रक्षाताई माननीय मुख्यमंत्र्यांशी रक्षाताईंनी बोलण्याचा प्रयत्न केला, डीजींशी बोलण्याचा प्रयत्न केला, मी आयजीशी स्वतः बोललो, रक्षाताई बोलल्या। आता नंतरही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी हा विषय घालेल। अलीकडच्या कालखंडामध्ये ह्या घटना घडतायत, बंदोबस्त व्हावा अशी विनंती मी त्यांना करणार आहे। निश्चित एकनाथजी, राजकारण्यांच्या मुली जर सुरक्षित नाहीत तर सामान्यांचं काय, हा प्रश्न प्रलंबित आहे। त्याला कुठेतरी वचक आणि धाक बसणं खरोखर गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। बातमी पाहतो जळगावमधून।